बघा यातून आपण व्हायरल होत असलेल्या बातम्यांची आम्ही सत्यता पडताळून सांगतो। तुमची दिशाभूल होऊ नये, फसवणूक होऊ नये आणि म्हणून त्याची शहानिशा करून तुमच्या समोर सत्यता आणतो। आता नव्या कामगार कायद्यानुसार कामगारांना 12 तासांची ड्युटी करावी लागणार आहे असा एक दावा करण्यात आलाय। आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलंय पाहूयात। सरकार खुद ही नियम बना रही है कि 8 घंटे छोड़ो और 12 घंटे के काम पे आओ और उसके ऊपर ओवर टाइम करो। दिन के 24 घंटे में से आप 12 घंटे काम करेंगे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं असेलच की आता सरकार नव्या कामगार कायद्यानुसार आता 12 तासांची ड्युटी करणार आहे। होय, या व्हिडिओत असाच दावा करण्यात आलाय, पण खरंच नवीन कामगार कायद्यानुसार आता कामगारांना 12 तासांची ड्युटी करावी लागणार आहे का? आता कर्मचाऱ्यांना 12 तासांची ड्युटी, आठवड्याला 72 तास काम करावं लागणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आता कामगारांना 12 तास ड्युटी करावी लागणार आहे असा दावा केल्यामुळं संभ्रम निर्माण झालाय। कारण 12 तास काम करायचं म्हटलं तर प्रवासाची वेळ, इतर काम आणि कुटुंबाला वेळ कधी देणार हाच प्रश्न सगळ्यांना पडला असेल। आणि 8 तास काम करताना माणूस थकून जातो, मग रोज 12 तास काम करणं शक्य आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। या नवीन कामगार कायद्यात नक्की काय म्हटलंय हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला। तसंच सरकारनं याबाबत काय माहिती दिली आहे का हे देखील जाणून घेतलं। त्यावेळी सरकारनंच आपल्या अधिकृत वेबसाईट PIB वरून ही माहिती दिली आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। केंद्र सरकारनं नवीन कामगार कायदा लागू केलाय। सामान्य कामाचे तास दररोज 8 ते 12 तास राहतील। आठवड्याला 48 तास निश्चित करण्यात आले। अधिक तास काम केल्यास ओव्हरटाईम मिळेल। दुप्पट ओव्हरटाईम पगार कामगाराला द्यावा लागेल। विशेष म्हणजे कामगारांच्या संमतीनंच ओव्हरटाईमला परवानगी असेल। सर्व कर्मचाऱ्यांना नियमित कामाच्या वेळेपेक्षा कमीत कमी दुप्पट ओव्हरटाईम वेतन द्यावं लागेल। मात्र आता केंद्र सरकारनं कामगारांची ड्युटी 12 तास केल्याचा दावा असत्य ठरलाय। त्यामुळे अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका। रिपोर्ट साम TV न्यूज।